अच्छीत गच्ची. मला जोडी तोडायचं होतं. मला माहित होतं मी जाऊ शकत नाही. मला काहीतरी इंटरेस्टिंग करायचं होतं. तुझं पण जे लक्ष आहे माझं पण तेच आहे. तुला पण मोठा बिझनेसमॅन बनायचं. माझा खूप स्वतःचा बिझनेस आहे. मी कुठे मला माहिती आहे. मी तुला तिथं घेऊन शकतं. तिचं मराठी एवढं सांड नाही आहे. तू अटकणार. तू सगळ्यांना बघ. सगळ्या खूप स्ट्रॉंग. जाके जितने पॅकेज फूड हो सकते सब लेके आ. आता मी तुझ्याशी बोलते. ती गेली आता. कोण तुला काय कसं समजवलं? कोणाला जास्त माहिती? पार्टी तुमची आहे. मजा करा, धमाल करा, एन्जॉय. धिंगाणा गाठला गावठी गंडक गंडक गंडक. काय कोण कसा धडकतोय धडाधडकाला असं वाजत येतं. चेअर्स करते ते चेअर्स. मला तुझं नाव प्रनाऊन्स करताना माझं नाव शत्रुघ्न नुग्रा. पण मी तुला काय बोलू? शत्रुघ्न बोलू तर चालेल? चालेल काहीही बोला. अरे बोलताना थोडंसं माझं ते टंग हे होतं. दुसरं काहीतरी नाव सांगितलं. गुलाबुल स्टेजवर बरोबर जुळून दिले तुला. उखाणा घ्यायचा हिला. नाही तिला नाही घ्यायचं काय. मग कोण घेणार आहे? तू घे की तुला घ्यायचंय का. अच्छीत गच्ची. ओके. अच्छीत गच्ची. गच्चीत झाड. झाडाला फुलं. फुलांचा पडलाय सडा. अर्जुन रावांचा नाव घेते. तो देणार मला सोन्याचा कडा. तुम्हाला काय वाटलं मी काय बोलते? काय वाटलं तुम्हाला मी काय बोलते? कुठे बॉल कुठे? बॉलच नाही. 2 बॉल ओढतं ना ते कुठे? कुठे गेलं? आत कुठे जाते? मी चला गाईज चला गावात पावर दाखवा. इकडून इकडून. अरे तुम्ही पण हलकाय का? हा चलो गाईज ये. तुम्हाला पार्टनर भेटले आहे तर प्लीज त्यांच्याशी बोला. नाहीतर ते स्टील करणार तुमच्या पार्टनर ती मुलगी. मला तर ते शक्य वाटतंय कारण ते अट्रॅक्शन मॅग्नेट बनते इकडे. ओके तर आपल्याला बोलायचं. आपले पार्टनर घेऊन इकडे बसा. तुम्हाला पाहिजे तर त्यांना बाजू बसावा आणि आपण सगळे ग्रुप गप्पा मारूया. पण ती मुलीकडे नको. ओके आता तो तुमचा नाही राहिला. हा बोला. मग एका गल्लीत, दुसऱ्या गल्लीत, तिसऱ्या गल्लीत 5 गल्ल्या तर मोजल्या आपण. 6वी गल्ली ही आहे आपली. पण नाही गर्लफ्रेंड नाही. आपण फ्रेंड्स म्हणून असं चुकीचं हे नको करूया. चुकीचं असं नाहीये पण तसं आपण लोकांना दाखवायला नको. बिकॉज तुझे एवढे आहेत ना वडील. मला विचारलं तुझ्या घरी कोण आहे काय जनरल कॉन्व्हर्सेशन. मी विचारलं तुझ्या गर्लफ्रेंड वगैरे असतील तर ते बोला हा आहेत ना भरपूर. मी म्हणजे कॅमेरा पाहायला होता ते. त्यांना कळलं तर एकमेकांबद्दल तर नाही कळणार. मी करतो ते बरोबर. मग मी असं 2 सेकंडचा पॉज घेतला आणि तुम्ही पण अर्जुन आता तर त्याला कळणार. त्याव कसं कळणार म्हटलं. तू कॅमेरावर बोललास आता हे नक्कीच लावतील ते लोक. आणि याची फाटली. आता बोलला पण तसंच असलं पाहिजे. तू मनात आहे ते बोलायलाच पाहिजे. कशाला विचार करायचं? जाऊ दे याच्यानंतर असं विचार कर की अजून
दुसऱ्या भेटतील भारी भारी भेटतील बस. शोधतोस मला तू डायरेक्ट दुसरी बघू प्लॅनिंग प्लॉटिंग बनलेलं त्याचं सगळं. मग तुझे हे जे एवढे गर्लफ्रेंड्स आहेत तुला खूप प्रेम हवंय म्हणून आहेत की तुला असं वाटतं की मी करू शकतो चालेल माझं असं आहे असतं ना लोकांचं ए मी भारी आहे मी फिरवू शकतो पोरी असं आहे तुझं. तसंच आहे माझं कॅरेक्टर. का पण असं काय वाटतं की जर समज मी असं अनोळखी कोणतरी आहे तुला मला पटवायचं तर तू काय करशील जे तुला स्टेजवर करायला सांगितलंय तसेच काय तरी बा म्हणजे असं तू काय करतो पोरींशी काय बोलतो मला सांग. नाही बोलायचं बिलायचं नाही पण इशारा इशारा काय इशारा काय इशारा अरे करून दाखव ना मला कसं कळणार तू काय इशारे करतो पोरींना. काय भाऊ एवढं तर फक्त समज जर आले ती जर हसली ना हा. म्हणजे ती जर हसली ना समजून घ्यायचं बघ मी असते चल. आता काय थांब मी चुकीचं चल परत मी बसली अशी ठीक आहे. आता काय आता मजा नाही आता मजा नाही. आता आमचं म्हणजे आमची वेवलेंथ मॅच झाली आहे आणि मला कळतं त्याच्याशी कसं बोलायचं आणि त्याला कळतं माझ्याशी कसं बोलायचं. सो वी आर ऑन अ गुड ट्रॅक. तर समज मी हसली आता काय करणार आता काय आता काय करणार असं असं समजून बा आता होईल बा असं तुझं डबल तुम्ही जर डबल पाहिलं ना तुम्ही बिबी बोलू नको तुझं तुझं कर. हा तुला तुझं हेच वापरायचं फक्त मला नाही आवडत तसं आवडतं. मला नाही वाटत तसं बोल ना तसं नाही म्हणजे मला जमत आप तसं नाही तुम कहो. तुम्ही मोठे आहे माझ्यापैकी कसं काय वय तुझं 23 म्हणजे 23 चालू आहे आता. मला नाही विचारायचं कधी माझं वय ठीक आहे. आमची जोडी आता एकदम हे झाली त्या मला जाणून घ्या मी बी त्यांना जाणून घेतो. आता ना मला त्यांच्याकडून ना सगळंच शिकायचं आहे. यार पण मला खालती तिकडे वाईट वाटत होतं तिच्यासाठी. ती एकटी उभी होती ती एकटी उभी होती तिकडे खालती. एक सांगू तर नाही आता ऐकून घे याच्या जागा अगर कोणी और पण होता ना मला वाईट वाटलं असतं. मी तिला ऑफर पण केलं कोक वगैरे बट शी वॉज सो अनग्रेटफुल. शी इज ओके सेन्सिटिव्ह नाही आहे. नाही एक मिनिट आपल्या बरोबर झालं असतं आपण मला तोंड बघितलं असतं. ते नाही म्हणते मी म्हणते की तिच्या स्टेजवर म्हणाली की मला गावाची पोरं आवडत नाही तर कशाला आणि पाहिजे मला तिला गावाच्या काळे पोरं? पोरं बरोबर आवडत नाही झालं असं पण म्हणा. तर तिचा ॲटिट्यूड जेव्हा चेंज होईल तेव्हा तिला मिळून जाईल. तिला मिळत पण ते ऍक्च्युली आता जे बोलतेस, दाखवायचे दात काय शिकवलं जर तुम्हाला? विचार करायला गेलो की काय बोलले आणि काय होतंय. मला गावी कसं असते ते बाज असते बाजामध्ये तेवढ्या खास झोप वगैरे लागत नाही आणि ते शहरामध्ये आल्यानंतर आम्हाला स्पेशल बेड हा खूप मुलायम होता खूप चांगला होता तो खूप गाढ झोपे गेलो आम्ही. रोज सकाळी 4 वाजता उठणार मी पण आता 9 वाजे उठायला लागलाय. ट्विस्ट एक्साइटिंग होतं. पोरांना ना मजा येते माहितीये पण ऋषिकेश पण असा फिरू का मजा घेतायत ते लोक पण. कोणतं बी गाणं मग तुमच्याकडचं म्हण बाबा एकदा तुझ्याकडचं गाणं लय आवडते मला तुला भारी म्हणतोय. बुंगरी देखणं गोळली बुंगऱ्या मा एकली जुण पुरेवा इवने पुऱ्या गांडा गोणा दोरपाडीने गुलाले लागला. ते तुझं आहे का आत्ता मी अशी आहे.
अरे तू हे का खातोयस? ते तसं नाही खायचंय. मी तुला शिकवतीये ते कसं खायचंय. ते उचल त्या साईडचं. हा चमचा उचल. आता ना हे दिसतं ना, जेवढा तुला घास हवाय ना तिथे हे ठेवायचं आणि ह्यानी असं ओढायचं. उलट कशाला? या हाताने असं ठेव ना. हा ह्या हातात घे. आता हे बघ. थांब. हे तुला हा एवढा घास खायचा आहे ना, तर हे इथे ठेवायचं, हे कापायचं, हे ओढायचं, हे असं घ्यायचं, खायचं. परफेक्ट. जमलं. सुप्रभात सिटी सुंदरीज आणि गावरान ब्रोज. पटकन तयार व्हा आणि बाहेर या, मी तुमची वाट बघतोय. उघडलं. नमस्कार नमस्कार. गुड मॉर्निंग. नमस्कार. एक लिस्ट दिली जाईल मुलींना. ती लिस्ट बघून तुम्हाला तुमच्या पार्टनर्सना शिकवायचंय की ती कुठली गोष्ट आहे आणि त्यांना सुपर मार्केटमध्ये जाऊन ती गोष्ट विकत घ्यायची आहे. त्या सुपर मार्केटमध्ये मुली सुद्धा असणार आहेत, पण एका अर्थी मुली नसणार आहेत. बिफोर आय गो, काजल, विसरू नकोस मी तुला काय सांगितलं. तुझ्यासमोर 12 दरवाजे आहेत. हे जेव्हा त्यांच्या पार्टनर्सना सांगत असतील तेव्हा तू लक्ष ठेवायचंय की तू काय करू शकते. सगळ्यांना टास्क जेव्हा दिलं होतं, माझं अलग टास्क होतं, मला जोडी तोडायचं होतं. आता मला माहीत होतं मी जाऊ शकत नाही, तर मला काहीतरी इंटरेस्टिंग करायचं होतं. तुझं पण जे लक्ष आहे माझं पण तेच आहे. तुला पण मोठा बिझनेसमॅन बनायचं. माझा खूप स्वतःचा बिझनेस आहे, कळलं. मी कसं स्टार्ट केला मला माहिती आहे, मी कुठे मला माहिती आहे. मी तुला तिथं घेऊन शकते. तिचं मराठी एवढं छान नाही आहे, तू अटकणार. तू सगळ्यांना बघ, सगळ्या खूप स्ट्रॉंग आहे. आता माझं काही पर्सनल आहे नाही, पण तिचं मराठी माझ्याशी पण वर्स्ट आहे, खराब आहे. ती तुला कुठं असं टास्क असणार बोलायला काय लागेल, आता पण बोलायला काय लागेल फास्ट एक्सप्लेन करू शकत नाही. मी आणि बघ दीपकला माझा बॉन्ड बघितलं तू त्याच्याशी केवढं स्ट्रॉंग होतं. मी त्याच्याशी पण गोष्ट करू शकतो, पण तो माझा दोस्त. मला पाहिजे की तुझं पण लक्ष, तुला पण एक बिझनेसमॅन बनायचं आहे. माझं ऑलरेडी मी बिल्ड केलं आहे आणि मला माहिती आहे कसं केलं आहे. मी तुला शिकू शकतो. मी कोणी बिझनेस वुमन नाही आहे, पण मला माहीत होतं मुलांचं नर्व कसं, कुठलं नर्व वीक आहे तो कसं दाबायचं. मी दाबवलं. कुठं जाऊन काय बोलायचं मी बोलली. चालेल, धोका नको दे. पक्का करू शकते, ट्रस्ट करू शकतो मी तुला. मी हे पण बघितलं, ओरेगॅनो असतो एका छोट्यात असतं. आता आपण काल पिझ्झा बघितला, पिझ्झा आणि ते स्पगेटी बघितली. ते स्पगेटीवरती टाकायला जे असतं ना, चाट मसाला. टमाटर ना, चेरी टमाटर बोलतात त्याला. ते टोमॅटो सारखं असतं, ते छोटं असतं. छोटे असतात. हे सगळं माहिती त्याला. ही इज अ व्हेरी स्ट्रॉंग. इज अ व्हेरी स्ट्रॉंग लर्नर. पंकजशी बोलली ऑलरेडी, ठीक आहे. आता तुम्ही टास्कवर पण फोकस ठेवा. आता कोण तुला वाटतं? मी पंकजशी बोलली, मी बोलली जोयनाचा इंग्लिश एवढा छान नाही, तुला गेममध्ये राहायचं, तुला मी जोयना. मी पण तुला तेच सांगणार होतो वरती की तू पंकजला पण जरा सपोर्ट कर. जवानाला जास्त मराठी येत नाही. तू मुलाशी बोलली ना, कोण असं आहे तुला वाटतं कोण शिफ्ट करू शकते? पंकज. अजून शत्रुघ्न करू शकते ना. मला क्रिश पण वाटतं. कृष्णा इंटेलिजंट. शत्रुघ्न तो भोळा आहे, पण आपली किमया त्याच्या बरोबर आहे. ओके, तर मग आपला क्रिश तो पण भोळा आहे, पण तो स्ट्रॉंग कंटेंडर आहे. ओके, तर अक्षता तुला आवडत नाही. तर मग तू विचार कर कोण स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे आणि कोण तुला आवडत नाही. पार्टनरचा नको विचार. पार्टनर नको विचार. आता आपण घरात कसं राहायचं, कोणाला आपण तोडू शकतो फटकन. पार्टनरचं चान्सेस नाही याच्याकडे. पार्टनर कुणीही मिळू दे, ही नंतर त्या संग ऍडजस्ट करेल, स्ट्रॉंग करून घेईल ही स्वतः. मला असं माझा तरी मतानं आहे. असंही नको करू तू, कारण ती पण माझी मैत्रिणी आणि मला पण माहिती आहे तुमचं बॉन्डिंग आहे वगैरे, आणि आपण एकमेकांची मदत करू शकतो. मी तेच म्हणतो, हिला नंतर कोणी पण मिळू दे पार्टनर, कोणी पण
हिला नंतर करता येते पण त्या अगोदर ह्याला सगळ्यात महत्वाचं या घरात राहायचं आहे, टिकायचं आहे. तर मग तुझा चॉईस आहे, पण मला पण असं वाटतं की जोआना जवाना थोडी वीक आहे. जवाना मी बघू, तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा. तू आपण तर बाहेर वर जाऊन बसूया, अजून बघूया की काय चाललंय तिकडं. ये चौथा टमाटर, हाँ छोटा टमाटर, पता है छोटा टमाटर लाल ना, ये अत्ता मैदाना अत्ता मोटा पैकेजिंग ना, अत्ता ना, ये वहाँ तिकरे ना, तिकरे छोटा टमाटर, छोटा लाल टमाटर. ये बोल पता है क्या है? ना बोल. तो बोल में छोटा टमाटर लाल. आणि काय असतं फ्रेंच फ्राईज ते फ्रोझन फूड कळलं ना तुम्हाला? मला सगळं कळालं, हाँ. तुम्ही सांगितलं. पैकेज फूड, केशव पैकेज फूड बता दे इसको. आई हर्ड पैकेज फूड कितने. हाँ वही बता रही हूँ, फ्रोजन फूड और पैकेट फूड वहाँ पे ना वेजिटेबल ही मत बता, सुपरमार्केट में इंटायरली काय वही बता रही हाँ, हूँ, फ्रोजन फूड्स ही बता रही हूँ. फ्रोजन फूड तेच फ्रेंच फ्राईज खायचं म्हण कळलं, मेकिन्स काय करेल ती आता थोडं. हां काय ते करणं हां करायला हवं तिने, चांगली आहे ती तशी. हेच चांगले. चेष्टा मला म्हणली तुझी चेष्टा खपती दुसऱ्याचं, म्हणजे अच्छा हां काय तर वाटतं. अच्छा ओ हां 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 हां. मग मी म्हणलं हाय, मी बोला म्हणलं तू काय करायचं, असा विषय झाला आमचा. मी सगळ्यांना डिस्ट्रॅक्ट पण करत होती आणि मी मजे पण करत होती. मला माहित होतं मी सुपरमार्ट जाऊन काय करणार नाही. जाके वेजिटेबल लेके आओ. जाके पता क्या, वेजिटेबल पे ध्यान मत दे, इसको वेजिटेबल सब पता है. जाके जितने पैकेज फूड हो सकते सब लेके आ. मैं इसको तब तक ये सब समझाता हूँ. अलाउड है लेके आना? कोई नहीं, फटाक से लेके आ, जितने भी हो सकते हैं जेब में डाल के लेके आ, बैग में ऐसे ऐसे छुप के लेके आ. डोंट गेट जस्ट वन प्रोडक्ट. तिथे नाही आहे, जाऊ दे. जस्ट डोंट गेट वन Are you प्रोडक्ट. sure? अरे जस्ट डोंट गेट वन प्रोडक्ट. चिली बस इथे बस. चिल्ड मतलब चिली मतलब मिरची. काय वाटतं तुला? हां ते आता मी तुझ्याशी बोलते, ती गेली आता. कोण तुला काय कसं समजवलं? कोणाला जास्त माहिती आहे? तुला जितायचं नाही जितायचं शो. हो मी काय बोलते, ते लोक घाण जोक मारतात पण तुला सारे मुलगा मनात लागल्याला जोक मारतात ना. आता तुला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, तुझं पार्टनर स्ट्रॉंग पाहिजे तुला. तर आता जा चिली घेऊन ये. आता चिली घेऊन ये, जा. बोलू नको तिला, जा चिली घेऊन ये. आता काय घेऊन येईल तू? चिलीज. हाँ. जा घेऊन चल. तू क्यों नहीं लेके प्रोडक्ट्स? वी आर नॉट अलाउड टू. क्या बोले उन्होंने? डोर बंद आहे. इसको चिलीज नहीं पता है. चिलीज काय है? इथे ये ना, मी तुला दाखवलं होतं मगाशी. डोंट दाखव. चिलीज कुठे होते? 2 फ्रीजचे दरवाजे आहेत ना. अच्छा, इसको रेफ्रिजरेटर और फ्रिज का एक्सप्लेन कर दे. श्रेयस सरनी सगळ्यांना बॉयज रूम मध्ये बोलवलंय. सर वेट करत आहात तिकडे, अर्जंट राईट नाव. मुलांनो, तुमच्या टीचर्स व्यवस्थित शिकवतायत का तुम्हाला? हां तुम्हाला कळलंय का साधारण सगळं? नावं वगैरे सगळी कळली आहेत का? मी ॲक्च्युली मुलांना सगळ्यांना सांगणार आहे थोड्या वेळाने बाहेर जायला, कारण मी मुलींना समजवणार आहे की एक्झॅक्टली टास्क काय आहे आणि त्यांना काय करायचं. सो मी आता मुलांना सांगतो, तुम्ही सगळेजण तिकडे बाहेर लॉनमध्ये जा आणि मुली तुम्ही सगळे माझ्याबरोबर खाली लाऊंज एरियामध्ये या. चलो कम ऑन. तुम्ही कुठं बघते? मला बाहेर जायचंय, मला पण घेऊन जावा. मी लोकांच्या बेडवर जम्प करणार तुम्हाला आवडणार नाही ना? काहीतरी करा, मला जाऊ द्या. मी बोर झाली. आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या टास्कमध्ये आज आपले गावरान ब्रोज पहिल्यांदाच मुंबईचा अनुभव घेणार आहेत.
आणि आपण त्यांच्यासाठी खुलं करतोय एक भव्य सुपर मार्केट. नवं शहर, नवा अनुभव आणि नवे गावरान ब्रो. आता ते गोंधळणार की धुमाकूळ घालणार बघूया.